कोणाचीही वर्तमान स्थिती पाहून त्याच्यावरती हसू नका, कारण वेळेमध्ये ती ताकद असते जी कोळशाला सुद्धा हिरा बनवू शकते. आज कदाचित त्याचा दिवस नसेल, पण त्याच्या मेहनतीने, त्याच्या कष्टाने एक दिवस तो दिवस आणेल की ज्या दिवशी तुम्हाला त्याच्यावरती हसू नाही येणार, तर त्याचा अभिमान वाटेल. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजचा हा व्हिडिओ खास त्या वॉरियर्ससाठी ज्यांनी रिक्वेस्ट केली होती की मॅम ज्या पद्धतीने कंबाईनचा प्लॅन आहे त्या पद्धतीने राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी, म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा जी की जूनमध्ये होणार आहे, त्या एक्झामसाठी एक 90 दिवसांचा स्टडी प्लॅन, 90 दिवसांच्या अभ्यासाचं नियोजन घेऊन या त्यांच्यासाठी. तर आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा याच्यासाठी जो काही अभ्यासक्रम आहे त्या दृष्टीने उरलेल्या 90 दिवसांचं, म्हणजे अर्थातच एक्झामसाठी केवळ 90 दिवस बाकी आहेत, तर 90 दिवसांमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कशा पद्धतीने कंप्लीट होईल, त्याचबरोबर तुमची रिव्हिजन कशी कंप्लीट होईल आणि त्यासोबत तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्विंगची प्रॅक्टिस कशी कराल आणि तुम्ही क्वालिफाय होण्या एवढे मार्क्स कसे मिळवू शकाल, याबद्दल सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. अर्थात आता ज्यावेळेला म्हणजे तुम्ही जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत त्याच्यामध्ये काही विद्यार्थी असे असतील जे की पहिल्यांदाच तयारी करत आहेत, काही असे असतील की ज्यांनी यापूर्वी एक्झाम दिलेली आहे, काही असे असतील की जे कंबाईनची तयारी करत आहेत. सो प्रत्येक कॅटेगरीचा स्टुडंट हा जो प्लॅन आहे तो फॉलो करू शकतो. जर तुम्ही यापूर्वी कधीच बिलकुल काहीही वाचलेलं नाही आहे जे की MPSCशी रिलेटेड किंवा राज्यसेवा एक्झामशी रिलेटेड आहे, तर तुम्हाला थोडं कठीण जाऊ शकतं हे टास्क कंप्लीट करण्यासाठी. मात्र म्हणजे जसं आपण म्हणतो ना की अशक्य असं नाही आहे, पण त्याच्यासाठी मेहनत जास्त घ्यावी लागेल. आणि ज्यांनी कंबाईनचा प्लॅन ऑलरेडी 180 डेज चॅलेंज फॉलो केलेला आहे किंवा जे 100 डेज चॅलेंज फॉलो करत आहेत किंवा इव्हन 70 DRC जे आहे ते जे कोणी फॉलो करत आहेत त्यांच्यासाठी हा प्लॅन फॉलो करणं हे खूप इझी असेल, कारण तुमचे ऑलरेडी ते सब्जेक्ट अभ्यासून झालेत. फक्त तुमचा अप्रोच थोडासा चेंज होईल, कारण राज्यसेवा म्हटलं आणि कंबाईन म्हटलं, ग्रुप बी ग्रुप सी असेल, तर या अभ्यासक्रमामध्ये जरी तुम्हाला सब्जेक्ट सगळे सारखे दिसत असले तरी सुद्धा जेव्हा प्रश्न विचारले जातात, ज्या पद्धतीचे पेपर येतात त्याच्यामध्ये डेफिनेटली फरक असतो. म्हणजे जरी तुम्हाला दोन्हीकडे अर्थशास्त्र विषय पाहायला मिळत असला तरी सुद्धा तुम्ही ज्यावेळेला राज्यसेवेसाठी अर्थशास्त्राचा अभ्यास करता त्यावेळेला तो तुम्हाला वेगळ्या अँगलनी करावा लागतो, कंबाईनसाठी थोडा वेगळ्या अँगलनी करावा लागेल. इतिहासच्या बाबतीत सेम आहे, भूगोलच्या बाबतीत सेम आहे. राज्यघटना हा विषय असा आहे की तो जर तुम्ही एकदाच डीपमध्ये अभ्यासलात तर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईंड ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल किंवा त्याची मेन्स असेल, तर या सगळ्या एक्झामसाठी तो तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. कारण राज्यघटना हा एक असा विषय आहे जो की अभ्यासण्यासाठी तसा तर इझी आहे, लक्षातही जास्त राहतो, थोडी रिव्हिजनची गरज पडते फक्त, पण पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देऊ शकतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय असायला पाहिजे जेव्हा तुम्ही या परीक्षेची तयारी करत आहात त्यावेळेला, सगळ्यात पहिला मुद्दा तुमच्याकडे सिलेबस असायला पाहिजे, जो की मी कालच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सेंड केलेला आहे. वॉरियर ऑफिसर म्हणून आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही तो चेक करू शकता किंवा आयोगाच्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला हा सिलेबस मिळून जाईल. मग हा जो पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे तो पहिल्यांदा आपण समजून घेऊयात की एक्झॅक्टली हा सिलेबस काय आहे आणि त्याच्यानंतर मग या सिलेबसनुसार तुम्हाला काय प्लॅन करायचं आहे. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की सिलेबस पाहायची काय गरज आहे ना, म्हणजे मला ऑलरेडी माहिती की हे विषय आहेत, पण बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला समजत नाहीत. तुम्ही एक रँडमली मला इतिहास वाचायचे, भूगोल वाचायचे, राज्यघटना वाचायचे असं ठरवून रिकामे होतात आणि त्यानुसार अभ्यास करतात आणि याचा परिणाम असा होतो की एक्झॅक्टली काय अभ्यास करायचं हे तुम्हाला समजत नाही आणि तुम्ही जो अभ्यास केला त्याच्यातून तुम्हाला प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे एक्झामचा अप्रोच समजून घ्या, जे आपण म्हणतो की एक्झामची डिमांड काय आहे ती समजून घ्या आणि त्याच्यानुसार तुमचा स्टडी करा. मग जर आपण पाहिलं तर 2 पेपर आहेत, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, पेपर 1 आणि पेपर 2. याच्यामधला जो पहिला पेपर असतो त्याला जनरली आपण सामान्य ज्ञान असं म्हणतो. 200 मार्क्सचे दोन्ही पेपरला 200 मार्क्स असतील. दुसऱ्या पेपरमध्ये 80 प्रश्न असतात, पहिल्या पेपरमध्ये 100 प्रश्न असतात. आता याच्यामधला पहिला जो पेपर आहे त्याचा दर्जा आहे पदवीचा, म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलचा दर्जा आहे आणि वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. अर्थात ही संधी पण आता तुम्हाला म्हणजे खूपच कमी संधी आहे, कारण 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू होणार आहे. अर्थात प्रीला सेमच लागू राहील, पण मेन्सचा पॅटर्न चेंज होईल. म्हणजे मेन्सला जे आहे तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असेल, म्हणजे तुम्हाला लेखी उत्तरं द्यावी लागतील. पूर्व परीक्षा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्येच द्यायची आहे, पण तरीसुद्धा फक्त पूर्व परीक्षा पास करणं हे आपलं ध्येय असू नये, कारण फक्त पूर्व परीक्षा पास करणं म्हणजे पोस्ट मिळवणं असा त्याचा अर्थ होत नाही.
मग जर तुम्ही पहिल्या पेपरचा विचार केला तर जर तुम्ही लास्ट इयरपासून पाहिलं असेल तर CSAT जो आहे तो क्वालिफाईंग केलेला आहे. म्हणजे पेपर 2 जो आहे त्या पेपरमध्ये तुम्हाला 33% मार्क्स मिळणं गरजेचं आहे. 200 पैकी 33% म्हणजे जवळपास 66% प्लस. ठीक आहे, 67% पकडून चाला. तेवढे मार्क्स 67%ने 67 मार्क्स तुम्हाला पडले पाहिजेत तर तुम्ही क्वालिफाय होतात. म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या पेपरमध्ये तेवढे मार्क्स मिळवले तरच तुमचा पेपर 1 चेक होईल आणि पेपर 1 मध्ये जो तुमचा स्कोर आलेला आहे त्याच्यानुसारच तुमचं मेरिट ठरतं. ठीक आहे, पेपर 1चे मार्क्स फक्त मेरिटसाठी काउंट होतील. बऱ्याच जणांना आणखीही हे माहिती नसेल म्हणून फक्त हे सांगते. तुम्ही जर जो सिलेबस मी पाठवलाय किंवा आयोगाने दिलेला आहे तो जर तुम्ही वाचला तर तिथे स्पष्टपणे त्यांनी मेन्शन केले. दुसरा पेपर जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये जे काही घटक दिलेले आहेत, काही घटक जे आहेत ते पदवी स्तर, काही 10वी स्तर आणि काही 12वी स्तराच्या लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला येतील. आता याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा हा की तुम्हाला एक्झॅक्टली जो अभ्यास करायचा आहे ते कुठले सब्जेक्ट आहेत. तर सगळ्यात पहिला सब्जेक्ट येतो चालू घडामोडी. आणि हे मी ज्यावेळेला तलाठी प्लॅन शेअर केला किंवा ज्यावेळेला मी 2023 हे नोकऱ्यांचं वर्ष कसं काय आहे, म्हणजे नोकरीची संधी किंवा नोकरी मिळवून देणारं वर्ष कसं आहे याबद्दलचा एक व्हिडिओ अपलोड केलेला. त्याच्यामध्ये पण मी सांगितलेली की करंट अफेअर्स किती आणि का महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही कुठलीही एक्झाम द्या तिथे तुम्हाला करंट अफेअर्सचा रेफरन्स हा येतोच येतो, तो तुम्हाला करावाच लागणार आहे. त्याच्यामुळे चालू घडामोडीचा जर विचार केला तर राज्यसेवेसाठी जे आहे राज्य स्तरावरच्या, राष्ट्रीय स्तरावरच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चालू घडामोडी करायच्यात. म्हणजे इथे तुम्ही असं स्पेसिफिक नाही करू शकत की चला मला हे नाही करायचं मी हे बाजूला ठेवून देईन. तुम्हाला चालू घडामोडीचं राज्य स्तरावरच्या असतील, राष्ट्रीय स्तरावरच्या असतील किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या असतील त्या चालू घडामोडींचा अभ्यास तुम्हाला करावाच लागणार आहे. मग ज्यावेळेला चालू घडामोडींचा अभ्यास करतोय आपण तर जसं आपण बाकी सब्जेक्टसाठी डे देतो ना की एवढ्या दिवसांमध्ये मी हा सब्जेक्ट वाचेन, तसं करायचं नाही. चालू घडामोडी तुम्हाला डेली करायच्यात. इव्हन ज्यावेळेला आपण इथे लिहिले मी, ज्यावेळेला आपण 180 डेज चॅलेंज घेतलेला आहे, 100 डेज असेल किंवा 70 DRC असेल, प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की करंट अफेअर्सचा अभ्यास हा तुम्हाला डेली बेसिसवरती करायचा आहे. दररोज करंट अफेअर्स करायचं आहे. जर तुम्ही त्या पद्धतीने केलं तर ते तुम्हाला इझी जाईल. त्याच्यानंतर इतिहासचा ज्यावेळेला आपण विचार करतो, कंबाईनचा इतिहास आणि इकडे इतिहास फरक राहतो. कारण इथे तुम्हाला भारताचा इतिहास आहे, भारतीय राष्ट्रीय चळवळ आहे महाराष्ट्राच्या सारांशासह. आता ज्यावेळेला तुम्ही कंबाईनचा अभ्यास करत असता त्यावेळेला महाराष्ट्राचा विशेष संदर्भासह असतं, इथे महाराष्ट्राच्या सारांशासह आहे. पण बेसिकली जे क्वेश्चन्स येतात तुम्हाला माहिती की जरी इथे लिहिलेलं नसेल की प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास, तरी प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावरचे प्रश्न हे विचारले जातात. मग हे करायचे कुठून, तर तुम्ही 6वी 7वीचे जर स्टेट बोर्डचं बुक केलं तर तिथे तुमचा प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास जो आहे तो होऊन जातो. त्याच्यावरचे जे काही प्रश्न येतात ते आणि बाकी राष्ट्रीय चळवळीशी संबंधित म्हणजे तुम्हाला जनरली आधुनिक भारताचा जो इतिहास आहे तो अभ्यासण्याची गरज असते. मग बुकलिस्टसाठी मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन, कारण बऱ्याच जणांना मे बी फक्त बुकलिस्ट हवी असेल तर त्यांना हा मोठा व्हिडिओ पाहावा लागेल. त्याच्यापेक्षा मी बुकलिस्टसाठीचा एक छोटा व्हिडिओ घेऊन येईन ज्याच्यामध्ये टॉपर्सनी जी सुचवलेली बुकलिस्ट आहे ती बुकलिस्ट मी तुमच्यासोबत शेअर करेन लगेचच, म्हणजे लवकरच तो व्हिडिओ पण मी अपलोड करेन यानंतर. सो इतिहासचा अभ्यास करताना भारताची स्वातंत्र्य चळवळ जी आहे तिथं तुम्हाला अभ्यासायची, म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास 1857 पासून पुढचा तर तुम्हाला अभ्यासायचाच आहे. पण त्यासोबतच मध्ययुगीन आणि प्राचीन भारताचा इतिहास पण अभ्यासायचा आहे तुम्हाला. आता याच्या बाबतीत लक्षात ठेवा की तुमच्याकडे 90 दिवस आहेत. तुम्हाला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी जर फॉलो करता आली तर तुम्ही 100% कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकता. हे मी कशावरून सांगते, तुम्ही बरेचसे IAS IPS ऑफिसर जे आहेत ज्यांनी UPSC क्रॅक केलेली आहे त्यांचं जर तुम्ही म्हणजे त्यांची जर स्टडी स्ट्रॅटेजी तुम्ही अभ्यासली तर तुम्हाला, म्हणजे मी आय थिंक एक क्लिप पण सेंड केली होती टेलिग्रामवरती आपल्या, बरेचसे IAS IPS ऑफिसर जे आहेत ते तुम्हाला सांगतात की जे आवश्यक आहे तेवढंच करा. आणि अर्थात या एक्झामचा अभ्यास करताना तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच करता आलं पाहिजे. पहिल्यांदा समजलं पाहिजे की मला काय करायचं नाही. ज्यावेळेला तुम्हाला हे समजायला लागतं ना त्यावेळेला तुमचा अभ्यास जो आहे तो चांगला व्हायला लागतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट मिळतं. आता कालच आय थिंक मेरिट लिस्ट लागली राज्यसेवेची, तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की राज्यामध्ये फर्स्ट रँक मिळवलेले जे आहेत प्रमोद चौगुले सर, 2020चा टॉपर 2021चा टॉपर सेम. आणि मग मुलांना प्रश्न पडतो की एवढा अभ्यास कसा करत असतील किंवा म्हणजे त्यांना सगळंच माहिती असेल, त्यांचा रँक 1 कसा काय येऊ शकतो सलग 2 वर्ष, आपल्याला इकडे एक एक्झाम निघत नाही. आणि मग काही लोक असं कसं काय, किंवा आपण लास्ट टाइम पण पाहिलं असेल
की पाटील मॅडम जे होतं त्यांनी पण सलग 2 वर्ष टॉप केलेलं होतं. मग हे कसं घडतं? हे घडतं कारण त्यांना माहिती असतं की काय करायचं आणि काय करायचं नाही. इवन तुम्ही त्यांचे जरी व्हिडिओज पाहिले, म्हणजे त्यांनी जर त्यांचा इंटरव्ह्यू दिलेला असेल एखाद्या ठिकाणी, तो जरी पाहिला, त्यांची स्टडी स्ट्रॅटेजी जरी तुम्ही पाहिली, तरीसुद्धा ते तुम्हाला सांगतील मोजकंच करा पण परफेक्ट करा. एका सब्जेक्टसाठी 10 रेफरन्सेस वाचत बसू नका. एकच रेफरन्स बुक घ्या, तेच परफेक्ट करा, त्याचंच व्यवस्थित प्लॅन करा आणि मॅक्झिमम क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करा. ज्यावेळेला तुम्हाला हे प्रॉपरली करायला जमतं त्यावेळेला तुमचा रिझल्ट हा 100% येत असतो. इतिहासचं झालं. आपण पहिल्यांदा सिलेबस समजून घेऊयात. भूगोलचा जर विचार केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ज्यावेळेला तुम्ही राज्यसेवेचा विचार करता त्यावेळेला तुम्हाला जगाचा भूगोलही अभ्यासावा लागतो आणि भारताचा भूगोलही अभ्यासावा लागतो. महाराष्ट्राच्या भूगोलावरती तुलनेने कमी प्रश्न येतात, फारसे प्रश्न येत नाहीत. आणि एनी हाव तुम्ही कंबाईंड पण देत असाल तर तुम्ही कंबाईंडसाठी ऑलरेडी महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासलेलाच असेल, त्याच्यामुळे तुम्हाला तो सेपरेटली करायची गरज नाही आहे. आता तुम्हाला जगाचा भूगोल आणि भारताचा भूगोल अभ्यासायचा आहे. त्याच्यामध्ये पण जगाचा भूगोल अभ्यासताना प्राकृतिक भूगोल जो आहे तो तुम्हाला व्यवस्थितपणे करायचा आहे, कारण त्याच्यावरती खूप प्रश्न येतात, पण बेसिक येतात. असं नाही की खूपच काहीतरी असं विचारले की जे आपल्या कधी अभ्यासातच आले नाही. काही बेसिक गोष्टी आहेत, अक्षवृत्त, रेखावृत्त या कन्सेप्ट असतील, पृथ्वीचे जे वेगवेगळे भाग आहेत, उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध या गोष्टी असतील, ज्वालामुखी आहेत, वेगवेगळी भूरूपे आहेत, जे की तुम्ही स्टेट बोर्डमधून अभ्यासू शकता. तर या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितपणे केल्या तर त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात की जगाची उत्पत्ती कशी झालेली आहे वगैरे. तर या सगळ्या गोष्टी थोडाच वेळ तुम्हाला 1-2 दिवसाचा कालावधी द्यायची गरज आहे, त्याच्यामध्ये ते तुमचं परफेक्ट होऊन जातं. फक्त समजून घ्या, पाठांतराच्या मागे लागू नका, समजून घ्या गोष्टी. त्याच्यानंतर जो पुढचा विषय येतो राज्यशास्त्र व प्रशासन. आता याचा ज्यावेळेला तुम्ही विचार करता राज्यशास्त्राचा, त्यावेळेला याच्यामध्ये तुम्हाला एक तर संविधान अभ्यासायचं आहे अर्थातच. त्याच्यानंतर आणि हे भारत आणि महाराष्ट्र दोन्हीच्या संदर्भाने अभ्यासायचं आहे. संविधान एकच आहे पण त्याच्यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत, जसं की विधिमंडळ आहे, संसद अभ्यासते तर विधिमंडळ तुम्हाला अभ्यासायचं आहे. या पद्धतीने राजकीय प्रणाली असेल ती तुम्हाला अभ्यासावी लागते. पंचायती राज आहे, त्याचबरोबर नगर प्रशासन आहे, सार्वजनिक धोरण आहे आणि हक्क विषयक प्रश्न इत्यादी. म्हणजेच काय, जर सिलेबस पाहिला तर सिलेबस तुम्हाला थोडासा असं वाटतं की अरे हे काय, म्हणजे तुम्हाला डिकोड करायला टफ जातं. पण ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन पेपर पाहता तर तुम्हाला कळतं की सिलेबसमधल्या कुठल्या टॉपिकमध्ये, म्हणजे सिलेबसमध्ये जो पॉईंट इथे मेन्शन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठला टॉपिक येतोय, कुठल्या टॉपिकचा अभ्यास तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे. तर राज्यशास्त्र आणि प्रशासन याच्यासाठी मग आपण जे काही तुम्ही पॉलिटी अभ्यासता, ज्याला तुम्ही राज्यघटना म्हणता, तर तेच तुम्हाला अभ्यासायचं आहे आणि त्याच्यातूनच प्रश्न येणार आहेत. आणि भूगोल आणि राज्यशास्त्र हे 2 विषय असे आहेत जे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स देऊ शकतात. भले एखादा दुसरा जरी गेला तरी मॅक्झिमम स्कोर तुम्ही याच्यामध्ये करू शकता. त्याच्यानंतर आर्थिक आणि सामाजिक विकास, म्हणजे झालं तुम्ही अर्थशास्त्र या विषयामध्ये गणू शकता. अर्थशास्त्रामध्ये जे तुम्हाला अभ्यासायचं आहे आर्थिक आणि सामाजिक विकास तर आहे, शाश्वत विकास आहे, दारिद्र्य प्रश्न येतात, दारिद्र्य बेरोजगारी नेहमी सोबत अभ्यासा आणि एकदाच परफेक्ट करून टाका. त्यानंतर समावेशन आहे, मग ते आर्थिक समावेशन असेल, सामाजिक समावेशन असेल. त्याच्यानंतर लोकशाही आहे आणि सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, त्याच्या पुढे इत्यादी इत्यादी, म्हणजे बाकी सगळं चाललं. म्हणजे जरी 4-5 पॉईंट दिले असतील तरी त्याच्यामध्ये खूप सगळे टॉपिक जे आहेत ते कव्हर होतात. सो तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये ते करायचं आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे पर्यावरण. पर्यावरणावरती 4-5 प्रश्न हे ठरलेले असतात, ते प्रश्न येतात. मग याच्यासाठी तुम्ही एकच दिवस जरी दिला तरी इनफ आहे. PYQ व्यवस्थितपणे अभ्यासा, कारण तुम्हाला कुठल्या विषयाचे किती क्वेश्चन्स येतात त्याच्यानुसार तुम्हाला तुमचा अभ्यासाचा, म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स ठरवता आला पाहिजे, त्याच्यानुसार तुम्हाला टाईम द्यायचा आहे आणि तुम्हाला मॅक्झिमम स्कोअर करायचं आहे प्री क्वालिफाय होण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही हा विचार डोक्यात ठेवू नका की 100च्या 100 प्रश्न माझे बरोबर आले पाहिजेत आणि मग त्या दृष्टीने मला जेवढं काही सिलेबसमध्ये दिले तेवढं माझं सगळं झालं पाहिजे. नाही, तुम्हाला ते टॉपिक आणि ते घटक आणि ते सब्जेक्ट करायचे आहेत जे की तुम्हाला मार्क्स मिळवून देतील, जिथे तुम्हाला 100% खात्री की इथे मला मार्क्स मिळतील, जिथे तुम्हाला माहिती आहे की एखादा टॉपिक मी वाचला, तो कितीही वेळा वाचला तरी त्याच्यावरचे प्रश्न मे बी त्या टॉपिकवरचे प्रश्नच येत नाहीत किंवा ते आले तर मला सुटत नाही आहेत, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की ते थोडंसं बाजूला ठेवा. जिथे तुम्हाला स्कोअर करता येईल त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. मॅक्झिमम मार्क्स कसे मिळतील ही तुमची पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. देन मग तुम्हाला खूप नॉलेज गेन करायचे, हे करायचे ते करायचं, तो तुमचा म्हणजे सेकंड ऑप्शन असला पाहिजे. सगळ्या गोष्टी कंप्लीट करण्याच्या मागे लागू नका. जे कंप्लीट कराल, जे कराल, जेवढं कराल तेवढं परफेक्ट करा.
नाही तर असं होईल, सगळा सिलेबस कंप्लीट करण्याच्या नादात एक पण व्यवस्थित नाही झालं, फक्त मनाला हे समाधान की मी 7च्या 7 सब्जेक्ट टोटल वाचलेत बस, पण त्या 7 सब्जेक्टमधून तुम्ही जे वाचले त्याच्यावरचे प्रश्नच तुम्हाला सुटत नाहीत, तर त्याचा काही फायदा नाही. आणि त्याच्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये फक्त सामान्य विज्ञान असं दिलेलं आहे. मग आता हे जे काही फक्त सामान्य विज्ञान दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जीवशास्त्र करायचं आहे, रसायनशास्त्र करायचं आहे, भौतिकशास्त्र करायचं आहे. आणि याचा जर विचार केला तर तुम्हाला माहिती आहे की जीवशास्त्रावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स येतात. याच्यासाठी पण स्टेट बोर्ड बेस्ट सोर्स आहे आणि त्याच्यानंतर मग एखादं रेफरन्स बुक. आता हे सगळे झाले पहिल्या पेपरचे विषय. दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला माहिती की पॅसेज विचारले जातात, त्याच्यानंतर मॅथ्स रिझनिंग असतं आणि डिसिजन मेकिंग असतं. तर याच्यामध्ये दुसरा जो पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 33% मार्क्स मिळवायचे आहेत. मग याच्यामध्ये पॅसेजवरचे जर तुम्ही पाहिले तर जवळपास 125 मार्क्स होतात. सो तुम्ही म्हणजे असं नाही की मग सगळेच तुमचे पॅसेज बरोबर येतील किंवा पॅसेज काय ते मी फक्त पॅसेज करेन, मॅथ्स रिझनिंग बिलकुल नाही करणार वगैरे, तर अशा गोष्टी करू नका. कम्प्लिटली सीसॅटला तुम्ही निग्लेक्ट पण करू नका, कारण जर तो क्वालिफाईंग आहे तर ऑब्वियसली त्याची डिफिकल्टी लेवल वाढेल. आणि तुम्ही इकडे GSचा खूप जास्त अभ्यास केला, तुम्ही खूप स्कोर केला, अगदी तुम्ही 130-35 पर्यंत गेलात, पण इकडे जर समजा तुमचा सीसॅटला स्कोर नाही झाला, क्वालिफाईंग मार्क्स जर तुम्हाला नाही मिळाले, तर तुमचा पेपर 1 चेक होणार नाही. त्याच्यामुळे याला दुर्लक्ष करायचं नाही. आजचा आपला महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे प्लॅन काय असेल किंवा कशा पद्धतीने तुम्हाला फॉलो करायचं आहे. त्याच्यामुळे मी त्याच्याकडे येते. सिलेबस व्यवस्थितपणे डिटेलमध्ये अभ्यासा. मी तुम्हाला फक्त एक ओव्हरव्ह्यू दिलेला आहे, मी बिलकुल तुम्हाला डिटेलमध्ये सिलेबस समजून सांगितलेला नाही आहे. जर तुम्हाला हवा असेल तर मी डिटेल्ड सिलेबस किंवा सब्जेक्ट वाईज तुम्ही कुठल्या टॉपिकवरती फोकस करायला पाहिजे याच्यावरचा व्हिडिओ मी बनवेन, पण तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता आपण येऊयात की एक्झॅक्टली प्लॅन काय असेल. तर मी ऑलरेडी सकाळी टेलिग्राम चॅनलवरती मेसेज केलेला होता. ज्यांना माहिती नाही आपला टेलिग्राम चॅनल, त्यांच्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर म्हणून, तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तुम्ही तो जॉईन करू शकता. तिथे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं की जीवशास्त्र, सामान्य विज्ञानमधलं जीवशास्त्र हा घटक अभ्यासाला सुरुवात करा, वेळ वाया घालवू नका. कारण हा व्हिडिओ येईपर्यंत तुम्ही वाट पाहणार आणि तिथून पुढे सुरुवात करणार. किंवा बरेच जण म्हणजे प्लॅन नाही आहे आणि मग काहीतरी वाचायचं म्हणून उगीच काहीतरी घेऊन बसतात आणि कुठलीच गोष्ट कंप्लीट होत नाही. तर असं होऊ नये म्हणून मी ते सांगितलेलं होतं. मग 1 मार्चपासूनचं जर आपण प्लॅन पाहिला तर 1 मार्च ते 12 मार्च हे जे 12 दिवस आहेत ते आपण सामान्य विज्ञान या विषयासाठी देतो. आता सुरुवातीला सामान्य विज्ञान आपण का घेतो, कारण तुमची कंबाईंड पण आहे. अर्थात हा जो अभ्यास तुम्ही कराल याचा डेफिनेटली फायदा तुम्हाला तिकडे होणार आहे. प्रश्न जरी वेगळ्या अँगलने विचारले जात असतील तरी बऱ्याचदा कंटेंट हा सेम असतो. फक्त म्हणजे जर समजा 1 पेज आहे, त्या पेजवरून तुम्हाला कंबाईंडला प्रश्न विचारायचा असेल तर तो वेगळ्या अँगलने विचारला जाईल किंवा फॅक्ट रिलेटेड विचारला जाईल. अलीकडे तर कन्सेप्ट पण विचारायला सुरुवात केली आहे आयोगाने, पण ते आत्ता कोविड नंतर थोडंसं फॅक्टवरती किंवा वन लाईनरवरती जास्त भर दिलेला आहे. राज्यसेवेचा विचार करा तर कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स हे जास्त येतात कुठल्याही सब्जेक्टचे. ठीक आहे, सायन्सवरती तसं जास्त कन्सेप्ट विचारता येत नाहीत असं मी म्हणेन, कारण तिथे फॅक्ट असतील किंवा बाकीच्या ज्या बेसिक डेफिनेशन्स वगैरे असतात हे खूप जास्त असतं, तिथे फॅक्टच जास्त तुम्हाला करणं गरजेचं असतं. पण इकॉनॉमिक्स असेल किंवा इतर जे सब्जेक्ट आहेत त्याच्या बाबतीत तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून घेणं गरजेचं असतं. मग जर 1 ते 12चं पाहिलं तर याच्यामध्ये पण तुम्ही काय कराल, 1 ते 5 या दिवसांमध्ये तुम्ही जीवशास्त्राचा अभ्यास करायला. तर तुम्हाला असं पण वाटेल की हे खूपच कमी दिवस आहेत आणि एवढ्या कमी दिवसांमध्ये कसं होणार, तर तुम्ही ऑलरेडी अभ्यास करताय असं गृहीत धरून मी हे तुम्हाला टाइम टेबल देते. आणि एनी हाऊ आपण कितीही एक्स्ट्रा टाइम द्यायचं म्हटलं तरी आपण 90 दिवसापेक्षा जास्त वेळ देऊ शकत नाही. हा पहिला मुद्दा, कारण 90 दिवसावरती तुमची एक्झाम आहे. सो तोपर्यंत तुमचा अभ्यास पण झाला पाहिजे, तुमची रिव्हिजन पण झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं क्वेश्चन पेपर सॉल्विंग झालं पाहिजे. तुम्ही कितीही वाचन केलं, तुम्ही कितीही पाठांतर केलं तरीही जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व करत नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट येणार नाही. तोपर्यंत तुम्हाला एक्झाममध्ये कशी उत्तरं द्यायची हे समजत नाही. त्यामुळे प्रत्येक प्लॅनचा हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असेल की तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व केले पाहिजेत, त्यांचं ॲनालिसिस केलं पाहिजे. मग 1 ते 12मध्ये पण 1 ते 5 तुम्ही जीवशास्त्र अभ्यासा. महत्त्वाचे टॉपिक कुठले आहेत जीवशास्त्राचे तुम्ही ज्यावेळेला PYQ पाहतात तुम्हाला ॲटोमॅटिकली समजेल. जरूर नाही की तुम्ही खूप डीपमध्ये वाचत बसा, तुम्ही PYQ घ्या, जस्ट नजर फिरवा, तुम्हाला कळेल की जीवशास्त्राच्या कुठल्या टॉपिकवरती प्रश्न आलेले आहेत. जसे की मानवाच्या ज्या पचन संस्था असेल, श्वसन संस्था असेल, म्हणजे ज्या इंद्रिय संस्था आपण म्हणतो त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. मानवातल्या समन्वय जे असेल
त्याच्यावरती प्रश्न आहेत. प्राणी वर्गीकरण आहे, वनस्पती वर्गीकरण आहे, रोग व आजार हा जो एक घटक येतो, आरोग्यशास्त्र थोडक्यात, त्याच्यावरती प्रश्न आहेत. तर हे घटक जे आहे ते तुम्हाला व्यवस्थितपणे करायचे आहेत. 6 ते 9 याच्यामध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र करायचं आहे, म्हणजे फिजिक्स करताना तुम्ही जनरली स्टेट बोर्डमध्ये म्हणजे फिजिक्सवरचे जे क्वेश्चन्स वगैरे येतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही कॅल्क्युलेशन्स विचारलेले असतात, प्रॉब्लेम्स विचारलेले असतात, तर त्याच्यासाठी जे स्टेट बोर्डमध्ये दिलेले असतात ना, म्हणजे एखादा धडा शिकवून झाल्यानंतर त्या धड्याच्या शेवटी काही उदाहरणं दिलेली असतात मुलांना सोडवण्यासाठी, त्यांची प्रॅक्टिस करा. कारण आयोगाने काय केलेलं आहे, स्टेट बोर्डमधले ते जे प्रश्न आहेत ना, ते ॲज इट इज उचलून इकडे टाकलेले आहेत. मे बी आकडे इकडे तिकडे थोडे केले असतील, बट जसेच्या तसे, म्हणजे प्रश्नांची वाक्यरचना जशीच्या तशी आहे, त्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा होईल. सो फिजिक्स कराल आणि त्याच्यानंतर मग रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री 10 ते 12 मार्चच्या दरम्यान तुम्हाला केमिस्ट्री करायचं आहे. ठीक आहे, इथे तुमचं सायन्स कंप्लीट व्हायलाच हवं. आणि याच्यामध्ये मग कशा पद्धतीने जास्त इफेक्टिव्ह होईल, तर तुम्ही काय कराल, क्वेश्चन पेपर घ्याल, त्याच्यातले प्रश्न पाहाल आणि त्याच्यावरून तुम्हाला लिंक लागेल की मला कुठला टॉपिक करायचा. अदरवाईज मी तुम्हाला म्हटलंच आहे की मी इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत, कुठल्या टॉपिकवरती कसे प्रश्न आलेत हे पाहून मी तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून ते गाईड करण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतर 13 मार्च ते 20 मार्चच्या दरम्यान तुम्हाला अर्थशास्त्र हा विषय घ्यायचा. अर्थात सामाजिक आणि आर्थिक विकास जो आहे तोच इथे आपण अर्थशास्त्र म्हणून घेतोय. तर अर्थशास्त्रामध्ये पण काही ठराविक घटक आहेत ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात, जे तुम्हाला करायचे आहेत. पंचवार्षिक योजना जरी दिलेल्या नसतील तरी त्या करून घ्या, म्हणजे जरी तुम्हाला स्पेसिफिकली सिलेबसमध्ये दिलेलं नसेल त्याच्यावरती प्रश्न येतात. दारिद्र्य बेरोजगारी तर एनी हाव तुम्हाला करावंच लागणार आहे. बँकिंग तुम्हाला करावं लागणार आहे, कारण आर्थिक समावेशन म्हटलं की बँकिंग हे तिथं येतच. आणि त्याचबरोबर ज्या काही योजना असतात आर्थिक समावेशनासाठी, गव्हर्नमेंटकडून आलेले काही स्कीम असतात, त्याच्यावरचे पण प्रश्न येतात, तर ते पण तुम्हाला करायचं आहे. या व्यतिरिक्त पण बाकीचे घटक येतील याच्यामध्ये, असं नाही की मी जे आत्ता उल्लेख केले तेवढेच घटक येतील. मी तुम्हाला जसं सांगितलं की हा फक्त एक ओव्हरव्ह्यू आणि तुम्हाला टाइम टेबल द्यायचं आहे, म्हणून फक्त मी एक आयडिया देते. ठीक आहे, तर 13 ते 20 मार्चच्या दरम्यान तुम्ही अर्थशास्त्र कराल. त्यानंतर 21 ते 28 मार्चच्या दरम्यान तुम्ही राज्यशास्त्र कराल, पॉलिटी. ठीक आहे, मग याच्यामध्ये जे त्रिकूट मी नेहमी म्हणते, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य, हे तर करायचंच आहे. प्लस तुम्हाला प्रस्तावना, संविधानाची जी काही वैशिष्ट्ये आहेत ते करायचं आहे. संसद, विधिमंडळ करायचं आहे. आणीबाणी, घटनादुरुस्ती करायचं आहे. त्याचबरोबर न्यायव्यवस्था आहे, हे करायचं आहे. असे बरेचसे टॉपिक आहेत आणि महत्त्वाचे जे आयोग आहेत हे पण तुम्हाला इथे अभ्यासायचं आहे. भूगोलचा अभ्यास करताना 29 मार्च ते 5 एप्रिलच्या दरम्यान भूगोलचा अभ्यास करा. जगाचा भूगोल करताना 1-2 दिवसामध्ये तुमचं होऊन जाईल, ज्याच्यामध्ये की बेसिक जे भूरूप आहेत किंवा जगाची रचना आहे, मग ते समुद्र असतील किंवा नदी प्रणाली असेल, तर याच्यावरचे पाठीमागचे पेपर्स पहा, तुम्हाला ॲटोमॅटिकली कळेल की तुम्हाला काय अभ्यासायचं आहे. ठीक आहे, आय थिंक स्टेट बोर्डमध्ये 11वी की 12वीच्या बुकमध्ये तुम्हाला हे सगळं मिळून जाईल. आणि त्याच्यानंतर मग भारताचा भूगोल व्यवस्थितपणे अभ्यासा. तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल होल्डवरती ठेवलात तरी चालेल, कारण महाराष्ट्राच्या भूगोलावरती मोजकेच प्रश्न येतात. सो तुम्ही ते म्हणजे ते प्रश्न इतकेही टफ नसतात की तुम्हाला उत्तरच देता येणार नाही, त्याच्यामुळे ते तुम्ही होल्डवरती ठेवलं तरी चालेल. इथे जगाचा आणि भारताचा भूगोल जो आहे तो व्यवस्थित करा. त्याच्यानंतर इतिहास करताना हे माझं वैयक्तिक सजेशन राहील, अदरवाईज हा तुमचा कॉल असेल की तुम्ही कसं कराल. मला असं वाटतं की मध्ययुगीन भारत आणि प्राचीन भारत जो आहे त्याच्यासाठी तुम्ही PYQ आणि त्यांचं ॲनालिसिस फक्त करा. मला नाही वाटत की त्याच्यासाठी स्पेसिफिक तुम्ही एखादं बुक घ्यावं आणि ते करत बसावं, कारण तुम्हाला जो स्कोर करायचा आहे, तुम्ही जो वेळ इकडे देणार मध्ययुगीन आणि प्राचीन भारताला, तो तुम्ही दुसऱ्या सब्जेक्टला दिलात जिथे की तुम्ही स्कोर करू शकता, तर ते तुम्हाला जास्त बेनिफिशियल राहील. पण तरीसुद्धा आपण 6 एप्रिल ते 13 एप्रिल एवढा कालावधी दिला आहे, तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये तुम्ही प्राचीन मध्ययुगीन करू शकता 1-2 दिवस देऊन, आणि बाकीच्या वेळेमध्ये आधुनिक भारताचा जो इतिहास आहे तो तुम्हाला करायचा आहे. समाज सुधारक ज्या पद्धतीने 180 डेज चॅलेंजमध्ये केलेलं होतं किंवा इकडे 100 डेजला केले की डेली एक समाज सुधारक, त्या पद्धतीने तुम्ही 1 किंवा 2 मार्चपासूनच समाज सुधारक घ्यायला सुरुवात करा. रोज एका समाज सुधारकाचा अभ्यास करा. 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास देऊन जरी तो केला तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी किंवा कधीही दिवसभरामध्ये, तरी ते इनफ राहील. ठीक आहे, त्याच्यासाठी वेगळा वेळ देऊ नका, म्हणजे दिवसभरामध्ये तो करा. त्याच्यानंतर आता हे झालं तुमचे जे मेन सब्जेक्ट आहेत ते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग पर्यावरण कधी करायचं, तर मी तुम्हाला म्हटलं की पर्यावरणासाठी तुम्ही 1 दिवस दिला तरी सुद्धा इनफ आहे, 1 किंवा 2 दिवस. तर 14, 15 आणि 16 एप्रिलला तुमचे जे इनकम्प्लीट टास्क असतील याच्यातले किंवा जे पर्यावरण आहेत ते, किंवा जर तुम्हाला असं वाटलं की माझं सगळं कंप्लीट झालं तर याची रिव्हिजन हे तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे.
त्याच्यानंतर तुमची रिव्हिजन सुरू होईल 17 एप्रिलपासून. 17, 18 आणि 19 एप्रिलला तुम्ही सायन्सची रिव्हिजन कराल. त्यानंतर 20, 21 एप्रिलला तुम्ही पॉलिटिक्सची रिव्हिजन कराल. 22, 23, 24 एप्रिलला तुम्ही इकॉनॉमिक्सची रिव्हिजन कराल. त्यानंतर 25 आणि 26 एप्रिलला तुम्ही जॉग्रफीची रिव्हिजन कराल. आणि 29, 30 एप्रिलला तुम्ही करंटची रिव्हिजन कराल. ठीक आहे. हा तुम्हाला हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमच्या पद्धतीने जर तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील, थोडंसं जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला सब्जेक्ट स्विच करायचे आहेत, मागे पुढे करायचे, डेट्स करायचे, तर तुम्ही करू शकता. तर हे सगळं करताना याच्यासोबत तुम्हाला डेली, आता हे आपण 30 एप्रिलपर्यंतच पाहिलं. 30 एप्रिलला एनीहाव तुमची एक्झाम आहे, म्हणजे जे कोणी कंबाईन पण देणार असतील त्यांची, तर 30 एप्रिलपर्यंत दिले. तर तुम्ही हा जो काही अभ्यास करताय याच्यामधलं, जसं मी इथे तुम्हाला होल्डवर ठेवायला सांगितलं, इथे भूगोलमध्ये तुम्ही जगाचा जो भूगोल आहे, जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल तर सांगते मी, इथे जगाचा जो भूगोल आहे तो थोडा मागे ठेवा. भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल व्यवस्थितपणे करा. इतिहासच्या बाबतीमध्ये प्राचीन मध्ययुगीन मागे ठेवा. भारताचा आणि महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह जे तुम्ही महाराष्ट्राच्या चळवळी वगैरे वाचता ते इथे ॲड करा. जर तुम्ही हा प्लॅन ॲज इट इज फॉलो केला, डीपमध्ये स्टडी केला, तर याच्यात तुमचा राज्यसेवेचा तर अभ्यास होतोच आहे, प्लस तुमचा कंबाईंड 30 एप्रिलच्या कंबाईंडसाठी पण तुम्ही रेडी होत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 मेपासून काय करायचं, तर 1 मेपासून तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्विंग सुरू कराल. याच्यामध्ये आपण सुरुवातीला आयोगाचे पेपर घेऊ. 2022, 21, 20, 19, 18, 17 हे 6 पेपर तुमचे आयोगाचे सोडून होतील. आणि त्याच्यानंतर मग काही टेस्ट तुम्ही सॉल्व कराल, जसे की तुम्ही ॲनालिसिस पण कराल. आणि जर तुम्हाला ते म्हणजे वेळेमध्ये करता आला, अर्थात GSच्या पेपरला टाईम आपल्याला एनीहाव पुरेसा असतो. CSATला थोडासा टाईमचा प्रॉब्लेम येतो, पण CSATला आपल्याला काय करायचं आहे, मॅक्झिमम म्हणजे तुमचं क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत ते घ्यायचे, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. हा सगळा अभ्यास करताना तुम्हाला डेली तुमच्या अभ्यासामध्ये 3 गोष्टी ॲड करायच्या आहेत. एक म्हणजे कुठलाही एक पॅसेज सॉल्व करा. कुठलाही म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की जे आयोगाचे पेपर्स आहेत यापूर्वीचे, प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 10 पॅसेज मिळतील. त्याच्यात पण तुम्ही काय कराल, पॅसेज ना काही विषयांवरती असतात, जसे की काही पॅसेज हे विज्ञानशी रिलेटेड असतात, सायन्सशी रिलेटेड असतात. काही पॅसेज जे आहेत ते अर्थशास्त्राशी रिलेटेड असतात. तर तुम्ही काय कराल, तुमच्याकडे जे यापूर्वीचे CSATचे पेपर्स आहेत, तुम्ही ज्यावेळेला विज्ञान अभ्यासात आहात त्यावेळेला तुम्ही विज्ञानवरचे जे पॅसेज आहेत ते सॉल्व कराल. एक पॅसेज तुम्हाला साधारणतः, जर तुम्ही पॅसेज सोडवायला 10 मिनटं दिली, पूर्ण पॅसेज वाचणं, त्याची उत्तरं देणं याच्यासाठी जर तुम्ही 10 मिनटं दिली, तर वरच्या 5 मिनटामध्ये तुम्ही ते ॲनालिसिस करू शकता की कुठल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, माझं का बरोबर आले, का चुकले. सो एका पॅसेजसाठी तुम्ही 15 मिनटं दिवसातले देऊच शकता, काही हरकत नाही. आणि मॅथ्स रिझनिंगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की राज्यसेवेला सिटिंग अरेंजमेंट असेल किंवा पझल जे आहे त्याच्यावरती क्वेश्चन येतात, किंवा प्रोबॅबिलिटी, संभाव्यता ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावरचे प्रश्न येतात. बैठक व्यवस्था जे आहे त्याच्यावरचे प्रश्न येतात, किंवा काळकाम वेगवरचे प्रश्न येतात. तर तुम्हाला काय करायचं आहे की जे कुठले टॉपिक राज्यसेवा मॅथ्स रिझनिंगसाठी इम्पॉर्टंट आहेत त्या टॉपिकची एक लिस्ट तयार करून ठेवायची. ठीक आहे. आणि ही जी लिस्ट आहे या लिस्टमधलं कुठलाही, समजा पहिला प्रकार तुम्ही आजच्या दिवसासाठी घेतलाय, तर या प्रकारचं कुठलंही 1 किंवा 2 गणितं जी आहेत ती तुम्हाला या दिवशी म्हणजे प्रत्येक दिवशी सोडवायचे. समजा तुम्ही आज सिटिंग अरेंजमेंटवरचं घेतलं तर 1, 2, 3 पझल जे काही तुमचे होतील 15 मिनिटामध्ये तेवढे तुम्ही सोडवा. त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या. नेक्स्ट डेला नेक्स्ट टॉपिक घ्या, किंवा जर तुम्हाला असं वाटलं की पहिलाच टॉपिक माझा झालेला नाही आहे, किंवा जसं की रिलेशनवरती प्रश्न येतात, नातेसंबंधांवरती, किंवा जे कंपॅरिझनवरती प्रश्न येतात, ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन, इज इक्वल टू, हे साईनवाले, साईन लँग्वेजचे, तर ते क्वेश्चन्स तुम्ही करा. पण दिवसातले 15 मिनटं पॅसेजसाठी आणि 15 मिनटं मॅथ्स रिझनिंगसाठी द्याच, मी हे तुम्हाला सजेस्ट करते. याचं रिझन, CSATसाठी 2-3 तास देण्याची गरज नाही आहे, कारण आपल्याला स्कोर करायचा नाही आहे तिथे. पण CSATकडे दुर्लक्ष करण्यात पण अर्थ नाही आहे, कारण CSAT तुम्हाला तिथंपर्यंत घेऊन जाईल जिथंपर्यंत तुम्हाला, म्हणजे GS तुम्हाला मेन्सला घेऊन जाणार आहे, पण GS पर्यंत तुम्हाला CSATच घेऊन जाणार आहे. तुम्ही CSATमध्ये नाही पास झालात तर तुमचे GSला कितीही मार्क्स आले तरी त्याचा फायदा नाही. त्यामुळे त्याची काळजी घ्या. आणि त्याचबरोबर करंट अफेअर्ससाठी 1 तास हा दिवसातला तुम्हाला राखून ठेवायचाच आहे, कंपल्सरी. 1 तासासाठी करंट अफेअर्स करा. मग करंट अफेअर्सचं नियोजन तुम्ही असं करू शकता की समजा सलग 3 दिवस तुम्ही इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय वाचताय, त्याच्यानंतर 3 दिवस तुम्ही राष्ट्रीय वाचताय, त्याच्यानंतर तुम्ही राज्याच्या घडामोडी वाचताय, किंवा कसंही आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य असं जरी केलं. समजा आर्थिक घडामोडी आहेत, मग राज्याच्या लेवलला काय झालं, राष्ट्रीय स्तरावरती काय झालं, आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय झालं,
या पद्धतीने जरी केलं, म्हणजे टॉपिक वाईज जरी सेग्रिगेट केलं तरी चालू शकतं, किंवा जर तुम्ही डिरेक्टली राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय याच्यानुसार जरी गेलात तरीही चालेल. पण डेली करंट अफेअर्सला 1 तास द्या. या पद्धतीने हा तुमचा प्लॅन असेल. 1 मे पासून पुढे तुम्हाला कंटिन्यू फक्त आणि फक्त क्वेश्चन पेपर सॉल्विंग करायचं आहे. आता इथे आणखी एक मुद्दा येतो की हा जो काही मी रिव्हिजनचा प्लॅन तुम्हाला दिलेला आहे, या रिव्हिजनमध्ये बऱ्याच जणांना हे वाटतं की रिव्हिजन करायची म्हणजे मग आम्ही परत एकदा पुस्तक उघडू आणि वाचत बसू. तर नाही, त्याला रिव्हिजन म्हणत नाहीत. तुम्ही कितीही वेळ एखादा घटक वाचला, म्हणजे फक्त रिडिंग केलं तर त्याने तुमचं एक्झाममध्ये मार्क्स येत नाहीत. म्हणजे मी शिक्षक भरतीचा खूप विद्यार्थ्यांचा हा अनुभव आहे जो तुम्हाला मी नक्की सांगेन की मुलांनी 3-4 महिने झालं खूप जास्त प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर पहिल्या दिवशीचा जो पहिला पेपर झाला 22 तारखेला फर्स्ट शिफ्टला जो पहिला पेपर झाला, त्याच्यानंतर मुलांच्या प्रतिक्रिया या होत्या की पेपरमध्ये खूप जास्त रिझनिंगचे क्वेश्चन्स होते, बुद्धिमत्तेचे खूप जास्त प्रश्न होते, मॅथ्सचे खूप कमी होते आणि फक्त गणित बुद्धिमत्ताच 155-160 मार्क, म्हणजे जवळपास 150-155 मार्क्स होते 200 पैकी. आणि बाकीचे जे विषय होते, मग मराठी असेल, इंग्लिश असेल, अभियोग्यता, मग त्याच्यामध्ये मानसशास्त्र वगैरे आहे, तर त्याचे प्रश्न खूपच कमी होते. पण मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन्स, स्पेसिफिकली रिझनिंगचे पझलचे क्वेश्चन्स एवढे लेंदी होते की ते सोडवण्यामध्ये खूप वेळ गेला आणि शेवटचे प्रश्न आम्ही अटेम्प्टच नाही करू शकलो. आता तिथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, पण 200 प्रश्न सोडवणं झालं नाही मुलांना. का? कारण मुलं याच्यामध्ये गुंतून बसली. तुम्ही ज्यावेळेला तयारी करताय कुठल्याही एक्झामची, तुम्ही जरी त्या घटकाची, मग ते पहिल्या दिवशी ज्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी त्यांनी तेच फॉलो केलं, म्हणजे बाकीच्या मुलांनी काय केलं, पझलची प्रॅक्टिस. तसं तुम्ही ज्या पण एक्झामची तयारी करताय, तुम्हाला पेपर सोडवताना कळलं पण पाहिजे की कुठला प्रश्न तुम्हाला स्किप करायचा आणि कुठला प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे सॉल्व्ह करायचा आहे. तसंच इथे सुद्धा ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करत आहात त्यावेळेला तुम्हाला कळलं पाहिजे की एक्झॅक्टली तुम्हाला अभ्यास म्हणजे काय करायचं आहे, रिव्हिजन म्हणजे काय करायचं आहे. तुमचे जर अभ्यास, रिव्हिजन, प्रॅक्टिस या सगळ्यांची गोष्ट म्हणजे सगळ्यांची मेथड जर एकच असेल आणि तुमचा रिझल्ट येत नसेल तर तुम्ही कुठेतरी चुकताय हे तुम्हाला कळलं पाहिजे. ज्यावेळेला एखादा विद्यार्थी सलग 2 वेळा एखादी परीक्षा पास होतो किंवा टॉपर येतो, तर निश्चितच त्याच्या पाठीमागे त्याची मेहनत असते. असं तर नाही आहे ना की त्याला म्हणजे ऐतं मिळालं सगळं. आपण काय म्हणू की गेल्या वर्षी त्याचं म्हणजे ते टॉपर होते म्हणून यावर्षी परत टॉपर आले, त्यांना गेल्या वर्षीच्या एक्सपिरियन्सचा फायदा झाला. पण गेल्या वर्षी टॉपर येण्यासाठी त्याच्यापूर्वी त्यांनी काहीतरी मेहनत घेतली आहे, त्याच्या अगोदर त्यांनी फेल्युअर पाहिलेलं आहे, त्याच्या अगोदर ते 10 वेळा धडपडलेत, पण परत एकदा उठून उभे राहिलेत आणि परत एकदा त्यांनी तयारी केली आहे. त्यांच्या चुकांमधून ते शिकलेत ना. मग आपण स्वतः चूक करायची किंवा आपण ठेस लागून पडायचं आणि मग उठायचं आणि म्हणायचं अरे इथे खड्डा आहे, याच्याऐवजी समोरचं तुम्हाला दिसतोय ना पडलेला, तर तिथे आधीच सावध व्हा की इथे खड्डा आहे. लक्षात येते. व्यवस्थितपणे नियोजन बनवा आणि त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करा. मी म्हणत नाही की हाच प्लॅन फॉलो करा, पण मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगते की तुम्ही काहीही करणार असाल तर आधी नियोजन करा आणि ते प्रॉपरली फॉलो करा. मला राज्यसेवा द्यायची आणि मी फक्त अभ्यास करत आहे, पण मलाच माहिती नाही की मला उद्या उठून काय वाचायचं आहे किंवा मला आज काय वाचायचं आहे किंवा किती दिवसात माझा अभ्यास कंप्लीट होणार आहे, मी क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करणार आहे की नाही, कधी करणार आहे. आणि मग शेवटी अशी वेळ येते ना की जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला घेता तुम्हाला वाटतं अरे माझं रीडिंग राहिले, म्हणून तुम्ही रीडिंगकडे येता आणि परत तुम्हाला वाटतं अरे मी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह नाही केले तर माझा रिझल्ट नाही येणार. आणि मग तुम्ही ना क्वेश्चन पेपर करू शकता ना रीडिंग करू शकता. ही अवस्था होऊ नये असं वाटत असेल तर वेळीच म्हणजे आत्ताच जागे व्हा, प्रॉपरली प्लॅन करा. हा प्लॅन मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक वाटत असतील तर तुम्ही चेंजेस करू शकता, पण त्याच्यानुसार तुम्ही पुढे फॉलो करा. आणि समजा सायन्सला मी तुम्हाला सांगितले की 1 ते 5 मध्ये जीवशास्त्र करा, तुम्हाला एवढा वेळच नाही लागला. समजा तुम्ही ऑलरेडी कंबाईनसाठी अभ्यासले, तुमचं 1, 2, 3, 4 मध्येच झालं, 5वा दिवस शिल्लक आहे, त्या दिवशी रिव्हिजन करा किंवा तुम्ही नेक्स्ट घ्या काहीतरी. येते लक्षात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की समजा तर तुम्ही हे 12 तारखेपर्यंत सायन्स अभ्यासलं, तुम्ही इकॉनॉमिक्स अभ्यासताय, तर याच्यासोबत जिथे पण तुम्हाला असं फील होईल की मला कंटाळा आला किंवा आता इकॉनॉमिक्स नाही वाचू वाटत, त्यावेळेला सायन्स रिवाईज करायला घ्या. जे तुम्ही अभ्यासले ते तुम्हाला आठवतंय का हे चेक करा. कारण ज्यावेळेला तुम्ही ते चेक कराल तुमची रिव्हिजन ज्यावेळेला होईल त्यावेळेला तुम्हाला विस्मरण होणार नाही जे काही तुम्ही आधी अभ्यासलेलं आहे त्याचं. ठीक आहे. बुकलिस्टसाठी हवा असेल तुम्हाला तर त्याचा व्हिडिओ मी डेफिनेटली तुमच्यासोबत शेअर करेन. आणि बाकी सब्जेक्ट वाईज टॉपिकसुद्धा जर तुम्हाला हवे असतील की कुठल्या टॉपिकचा अभ्यास करायला पाहिजे, कसे प्रश्न येतात, तर प्रश्नांच्या नमुन्यासह म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न यापूर्वी विचारले गेलेले आहेत याच्यासोबत मी
त्याचे व्हिडिओ पण घेऊन येईन. आणि त्याबरोबर एक गोष्ट मी नक्की सांगेन तुम्हाला, जी की मी एक सिरीज सुरू केलेली आहे क्वेश्चन आन्सरची, ज्याच्यामध्ये की मी मेन्सचे PYQ घेते. तर ते डेफिनेटली तुम्ही पहा. संध्याकाळी 6 वाजता ते लेक्चर असतं. त्याचं नोटिफिकेशन म्हणजे ऑलरेडी तो व्हिडिओ मी प्रीमियरला टाकलेला असतो. सो तुम्ही जर रिमाइंडर सेट केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जातं. आज हा व्हिडिओ आहे त्यामुळे तो व्हिडिओ येणार नाही, पण त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल, कारण त्याच्यामध्ये आपण आयोगाचेच क्वेश्चन्स घेत आहोत. ठीक आहे. जर तुम्हाला जो काही प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर केला हा तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर पण करा. आणि तुमचं काही सजेशन असेल किंवा तुम्हाला काही आणखी अडचण असेल ज्याच्या बाबतीत तुम्हाला असं वाटतं की मी तुम्हाला गाईड करू शकेल, तर डेफिनेटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. जरी मी तुमच्या कमेंटला रिप्लाय नाही केलं तरी कुठल्या ना कुठल्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा टेलिग्राम चॅनलवरती तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला डेफिनेटली मिळून जाईल. मी करत असलेले प्रयत्न जर तुम्हाला आवडत असतील, युजफुल वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.